संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा आणि मग तुमचं आमचं भजन जेवढं लोकांमध्ये होतं ते देवापर्यंत नेईल की नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, याचा विश्वास तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. मग जेवढं लोकांमध्ये बसून भजन करतो तेवढं एकांतात सुद्धा होणं गरजेचं आहे. एकांतात झालेलं भजन परिणामाला कारक या ठिकाणी ठरलं. मग त्या उक्तीप्रमाणे भजन करा जसं तुकोबराय आपल्या जीवनामध्ये करतात. कारण तुकोबरायांनी ज्या पद्धतीने भजन केलं त्या भजनानं तुकोबरायांना एक अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. गणू वाजे गुणा गुणा वारावा हे गुणा जुना गणू वाजे गुणा गुणा वारावा हे गुणा जुना भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा चांद गो चांद चापे गो चंदन चांद गो चांद चापे गो चंदन. तो कान्हा, तो विष्णू, तो विठू कधी एकदा आमच्या भेटीसाठी येतोय. जेवढा उतावीळ देव तेवढे उतावीळ संत त्याच्या भेटीसाठी या ठिकाणी होतात. या अवस्थेला संतांचं भजन त्यांना नेऊन पोहोचवताय. मग तुकोबराय म्हणतात आता जे काही चालू केलंय ना जीवनात त्याच्यामध्ये कधीही खंड पडता कामा नये. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे हाची नेम आता न फिरे माघारी. घररी घे झाले पटरानी बळे घररी घे झाले पटरानी बळे वरिले सावळे वरिले सावळे परब्रह्म हाची नेम आता न फिरे माघारी. जो नियम जीवनामध्ये चालू झालाय त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड येता कामा नये, विक्षेप तयार होता कामा नये. याची तयारी याची काळजी संत तुकोबराय आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी घेतात. आणि कुठल्या तरी एका देवाचरणी समर्पण जेव्हा तुकोबरायांचं होतं तेव्हा तुकोबराय म्हणतात हा विचार माझ्या स्वतः पुरता मर्यादित ठेवून आता जमणार नाही. जसं समर्पण करून स्वतःच्या जीवनाचं हित मला साधता आलं तसं या इतर लोकांना सुद्धा मला योग्य ती दिशा दाखवण्याचं हे माझं काम या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबरायांनी या समाजाला सुद्धा उपदेश या ठिकाणी करावा. भले आवड तुमची वेगळी असेल ठीक आहे, दुमत नाही, त्याला हरकत नाही, त्याला अडचण नाही. कुणाला राम आवडतो, कुणाला कृष्ण आवडतो, कुणाला विठ्ठल आवडतो, कुणाला विष्णू आवडतो. कारण ते सगळी स्वरूप एकाच देवाची आहे. येथ ब्रह्मात्मा यया बोला मोडे सौरसु न बोलणे आही पैसू नाही येत. आपले दानवरांनी स्वरूप सांगावं त्या देवाचं. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमोपा पांडुरंगा. जरी त्याच्या भक्तांनी विविध प्रकारची मतं तुमच्या आमच्या समोर ठेवली असतील, हा कोणी म्हणताय एक एकटाची असून एकला, कोणी म्हणताय तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण दोन स्वरूपाचं चिंतन ठेवणारी काही लोक त्याच्या
विठ्ठला सोसले. तर हा अवताराचं देखील चिंतन आमच्या समोर भक्तांनी केलाय. आणि कुणी म्हणतं हरी अनंत, हरी कथा अनंत. मग अनंत अवतार घेणारा भगवान परमात्मा एक आहे. त्या प्रमुख मुख्य भगवंताचं नाव विष्णू असं या ठिकाणी आहे. एथ ब्रह्म आत्मा येशू यया बोला मोडे सवरसू न बोलणे याही पैसू नाही. एथ मौली ज्ञानोबरा चिंतन ठेवतात. नमो विश्वरूपा विष्णू माया बापा अपरा अमोपा पांडुरंगा. मग तुकोबरांच्या जीवनामध्ये तुकोबरांना विष्णू स्वरूप असलेला विटेवरचा विठ्ठल त्या ठिकाणी सोपा वाटावा आणि त्या विठ्ठलाच्या चरणी तुकोबरांनी समर्पण या ठिकाणी करावं. आणि ते समर्पण केल्या सरसर काय फायदा माझ्या पदरी पडला, अर्थात मी जीवनामध्ये आल्यानंतर काय केलं आणि ते केल्यानं मला काय मिळालं, हाच अनुभव अभंगाच्या प्रथम मोजकीच लोक पण आनंद येतो. नानांनी हळूच माझ्या कानात सांगितलं, ताई जशी जशी चाल होईल, जसा जसा वेळ पुढे जाईल तशी तशी लोक येतात. कदाचित नानांना वाटलं असेल की ताईंना जास्त लोकांची सवय आहे की काय, पण तसं काय नाही. मी कमी लोकातही कीर्तन करते आणि जास्त लोकांमध्ये सुद्धा कीर्तन करते. कारण आपलं कीर्तन हे लोकांना प्रसन्न करणारं नसावं तर ईश्वराला प्रसन्न करणारं असावं. ईश्वराला प्रसन्न करणारं कीर्तन करण्याचा प्रयत्न जीवनभर या ठिकाणी राहील असो. आनंद फार येतोय. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास वादित ना. तुकोबराय म्हणतात मला विटेवरचा विठ्ठल भावला, आवडला आणि मग मी त्याच्या चरणी समर्पण या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये करतो. कारण तो सुद्धा विष्णूचाच अंश आहे. राम आवडला कुणाला? रामाचं
दासवा. कृष्ण आवडला कोणाला? कृष्णाचा दासवा. विष्णू आवडला कोणाला? विष्णूचा दासवा. कुणाला विठ्ठल आवडतो? विठ्ठलाचं देखील या ठिकाणी दास होण्याची स्वतंत्रता संत तुम्हाला आम्हाला या ठिकाणी देतात. पण लोक काय करतात? कोण्या एका देवाचं होण्यापेक्षा जसा सीजन येईल तसा दास होता बरं का. रामनवमी आली की 8 दिवस आम्ही राम भक्त स्वतःला म्हणून घेतो. किती दिवस? तुम्ही बोलत नाहीत का काही? बोला ना. रामनवमीच्या कालावधीपुरतं आम्ही स्वतःला राम भक्त म्हणून घेतो. गोकुळ अष्टमी आली की कृष्ण भक्त म्हणून स्वतःला मिरवतो. आषाढी आली की विठ्ठल भक्त म्हणून स्वतःला मिरवतो. आणि झाले हे 3 सीझन गेले की मधल्या काळात काय राहतो इतिहास त्यालाच मिळणार नाही. कारण हल्ली लोक मनानं परमार्थ करायचं शिकली बरं का. पण शास्त्र असं सांगतंय की 2 गोष्टी कदापि स्वतःच्या मनानं करायच्या नाहीत. त्या 2 गोष्टी कुठल्या? पहिले, औषध कधी स्वतःच्या मनानं घ्यायचं नाही बरं का. हा, औषध कोणतं? आजारी पडला डॉक्टरकडे जा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि त्याच्या सल्ल्यानं औषध घ्यावं. तुम्ही हसला त्याचा अर्थ ते औषध सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता ते कोणी सांगितलं तरी घेऊ नका बरं का. औषध कधी स्वतःच्या मनानं घ्यायचं नाही, परमार्थ कधी स्वतःच्या मनानं करायचा नाही. म्हणून मार्गे गेला मौलीनं परिणाम सांगितलाय. तो तेथे चिमुकला हरिपाठी स्थिरवला तो चिदंड्य. मौली ज्ञानोबर आहे, थोटावतायत, बजावून सांगतायत. मनाच्या मार्गाने परमार्थ करू नका, भक्ती मार्गामध्ये चालू नका. शास्त्राच्या पुराव्याचा मागोवा घेत 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 करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ या ठिकाणी आहे. असा हा परमार्थ स्वतःच्या मनानं करू नका. लोक काय करतात? 7 दिवसाचा सप्ताह झाला की 8व्या दिवशी त्याचं परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं. चिंतन ऐकून, कीर्तन ऐकून, कथा ऐकून परिवर्तन झालेल्या माणसाच्या गळ्यात आजपर्यंत माळ त्यानं घातलेली नाही. पण कीर्तन ऐकून थोडासा उजेड पडला आणि त्याच्या मनात आलं की आता मी काय करतो? माळ घालतो. असं त्याच्या मनात आलं. काल्याच्या दिवशी त्यानं माळ घातली. काल्याच्या दिवशी त्यानं माळ घातली. मध्ये 1-1.5 महिना गेला आणि लगेच इलेक्शन आलं बरं का. तुम्हाला कळालं असेल. शहाण्या लोकांना ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही कळाल त्यांनी उद्या लवकर या. उद्या काय आहे मेनू? काय इलेक्शन आलं की आम्ही काय करतो? घातलेली माळ काढून टाकतो. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, पण आमच्याकडे बऱ्यापैकी असंच आहे बरं का. मग अशा या माळकरी लोकांची संख्या वाढल्या कारणानं लोक मला म्हणतात ताई माळकरीलाच लबाड झाले हो. मी म्हणलं माळकरी लबाड नाही, लबाडांनी माळा घातला बरोबर. लबाडांनी माळा घालायला नको. हात लावलाय गळ्यात, घातली नाही एकदा परत काढण्यासाठी तिला परत हात लावायचा नाही. तुमच्या आहे का सगळ्यांच्या गळ्यात माळी आहेत का? हा कोणाच्या नाही? बरं बोट करा बरं. 2 जणाच्या आहेत का नाही? 2 माळी आहेत. ठीक आहे. ते काय जब जागो तब सवेरा म्हणतात. काय आता जाग आलीये, आतापासून आपली सकाळ झाली, हरकत म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत नाही घातली पश्चातापात वेळ वाया घालवू नका. नानांसारखी लोक तुम्हाला वरदान स्वरूपानं प्राप्त झाली, मिळाली. हा ही जुनी मंडळी पाहिल्यावर विशेष आनंद होतो बरं का. पण बाकीच्या इतर लोकांसाठी घातलेली असेल तर वंदन आहे, त्यामध्ये शंका नाही. पण राहिलीच असेल घालायची तर लवकरात लवकर त्वरा करा. आवडे देवासी तो एका प्रकार, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. माझ्या देवाला आवडणारा प्रकार म्हणजे तुळशीची माळ आहे. ती लवकरात लवकर परिधान या ठिकाणी करा. आणि एकदा केली की परत म्हणजे आम्हाला सिजनेबल भक्तांमध्ये आमचं तुमचं नाव घालायचं नाही, येऊ द्यायचं नाही. आम्हाला एकदा समर्पण केलंय ना देवाच्या चरणी, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निष्ठा आम्ही देवाचरणी ठेवली की त्याच देवाचे भक्त म्हणून आम्ही शेवटचा श्वास या ठिकाणी घेतला पाहिजे. असा हा निर्धार तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये करावा आणि समर्पण करावं विटेवरच्या विठ्ठलासाठी. विठ्ठलाच्या चरणावर धन्य आम्ही जन्म आलो दास
विठोबाचे झालो. तुकोबराय म्हणतात, मी अलीकडच्या लोकांसारखं मी काय करतो, आरडाओरडा जीव करडा असं नाही बरं का. काय करतो, फक्त लोकांना सांगायचं काम करतो असतला भाग नाही. तुका म्हणेच आठवणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आधी स्वतः तुकोबराय दास झाले आणि मग तुमच्या आमच्याकडे आग्रह करतात. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. समर्पणाच्या भावनेतून आम्ही त्याच्याकडे गेलो तर निश्चित तो आमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण जो विटेवर उभा असलेला आहे ना देव, त्याचं नाव जगन्नाथ असं आहे. आणि त्या जगन्नाथ या शब्दाची व्याख्या अशी केली जाते की अनाथ जीवाला सनाथ करणारा विश्वाचा नाथ म्हणजे जगन्नाथ आहे. भले आम्ही आमचं दुःखानं भरलेलं जीवन त्याच्याकडे येऊन गेलो तर तो तुमचा आमचा अनादर कधीच करू शकत नाही. किती आपण तुम्ही आम्ही दुष्ट असू द्या, किती तुम्ही आम्ही पाप केलेलं असू द्या, काय करू नाही ते करून बसलेलो असू द्या, पण तरीही समर्पण या भावनेनं जर आम्ही त्याच्याकडे गेलो तर तो आम्हाला निराश करून कदापि पाठवत नाही. या उलट निश्चित तो तुम्हाला आम्हाला त्याच्या पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती भावना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं तितकंच गरजेचं. हरे के सहारे मेरे, हरे के सहारे, हरे के सहारे मेरी हार हराना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. आमचा देखील स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. फार गोड चिंतन करतात सुफी संत असतील, आपले संत असतील, फार फार अतिशय गोड बरं का. मग दास या भावनेनं तुकोबराय स्वतःचं जीवन जगतात, जन्माला धन्यता या ठिकाणी देतात, जड जीवाचं हित व्हावं या कारणानं उपदेश करतात. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. मग तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला, जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचं दास व्हा. ठीक आहे तुकोबराय, तुमचं आम्ही ऐकतो, पण कसं व्हायचं माहित नाही म्हणून थोडंसं स्पष्टीकरण द्या. जी काया आहे, जे शरीर आहे, त्या शरीरानं आधी दास व्हायला तुकोबराय सांगतात. मग शरीरानं या कायेनं विठ्ठलाचं दास व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर या देहाचं समर्पण त्याच्या सेवेमध्ये या ठिकाणी करायचं. मग देहाचं समर्पण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हात तोडून व्हायचा, पाय तोडून व्हायचा, का मुंडकं कापून व्हायचं, याला देहाचं समर्पण म्हणतात का? नाही, याला मुळीच देहाचं समर्पण म्हणत नाही. देह समर्पण म्हणतात कशाला हे मौलिक ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला सांगतात, तुकोबराय तुम्हाला आम्हाला सांगतात. जव हे सकळ सिद्ध आहे
नको. देह समर्पण आता हेच का करावं? नाथ महाराजांना एकानं प्रश्न केला बरं का. काय नाथ महाराज, तुमचा देव देह समर्पण केल्यावरच कृपा करतो का हो? नाथ महाराजांनी त्याला उत्तर दिलं, अतिशय गोड उत्तर आहे बरं का, चित्त देऊ नये का. नाथ महाराज म्हणतात, वेगवेगळ्या कॅटेगरीत येणारे देव मी पाहिले, वेगवेगळ्या प्रकारात बोलणारे देव मी पाहिले, पण आमच्या देवाची कृपा करून घ्यायची असेल ना तर त्याला देह समर्पणच करावं लागेल. काही देवांनी 2 लिंब दिले तर कृपा केली, काही देवांनी त्याच्या थोडासा वरचा देव 2 पायाचं दिलं की तो कृपा करतो, त्याच्याही थोडासा वरचा देव 4 पायाचं दिलं की तो कृपा करतो. पण माझ्या देवाची कृपा मिळवायची झाल्यास त्याला हे 2 पायाचं आणि 3 पायाचं लागत नाही बरं का. येर देवाची कथा कोण, थोरला देवाला चुंगा पूर्ण, अन तोही ना भेटे प्राण घेतल्या वाचून, अन तोही ना भेटे प्राण घेतल्या वाचून. एर देवाची कथा कोण, मला त्याच्याशी घेणं नाही, पण माझ्या विठ्ठलाची कृपा मिळवायची झाल्यास देह समर्पण करावं लागेल. ते कशा पद्धतीनं? हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. दिंडीला कधी जायचं? गुडघे आहे तवर का गुडघे गेल्या? गुडघे गेल्या? शाबूत आहेत. शरीर संपत्ती आमच्या हक्काची आहे, मालकीची आहे, तोपर्यंत जायचं बरं का. पण लोक काय करतात? शरीराची ताकद अख्खी संसारासाठी खर्च करतात आणि संसार करून करून झाला, लेका सुनानं बाहेर काढून दिलं की मग डोक्यावर तुळस घेते आजी, हातात बाबांनी झेंडा घ्यावा ना आम्हाला येऊन द्या दिंडीत, असं म्हणावं बरं का. या तुमच्या समर्पणाला अर्थ नाही, तथ्य नाही, किंमत नाही. गाडी निघून गेल्या वर हात करण्यात गाडी हाती लागेल का सुटेल? जागे तुम्ही? हाती लागेल का गाडी का सुटेल? मग जवळ हे सगळं सिद्ध आहे, जोपर्यंत शरीराची संपत्ती आमच्या हक्काची आहे, मालकीची आहे, तोपर्यंतच आम्हाला परमार्थाचा, कीर्तनाचा, भजनाचा आनंद लुटता आला पाहिजे. आमच्या गावातला एक अण्णा म्हणून माणूस आहे, त्याचं वय वर्ष असेल 60-62च्या पुढे बरं का, आणि वजन आहे त्याचं 110 किलोच्या आसपास. नाना 110 किलोचं वजन घेऊन तो 60तला माणूस गेला केदारनाथला. तुम्ही जाऊन आले का केदारनाथ? बरं, तो देव सोपा आहे का अवघड आहे हे तर माहित असेल ना. अवघड आहे तो देव, अतिशय अवघड आहे. हे 110 किलोचे अण्णा 60च्या वयामध्ये केदारनाथ करायला गेले. इथून तिथून प्रवास चांगला झाला. तिथे गेल्यानंतर आता डोंगर चढायला सुरुवात करायची म्हणून एक दृष्टिक्षेप टाकल्यावर डोंगराचा आकाराळ विक्राळ रूप जसं अण्णांनी पाहिलं तसं अण्णांनी हायच खाल्ली बरं का. मला काय जमणार नाही, 110 किलोचं शरीर घेऊन पायी चालत जायचं चेष्टा आहे का? अजिबात चेष्टा नाही, सोपं नाही ते. मग अण्णांनी काय केलं, आई तिथंच बसावं. सोबतच्या लोकांनी विचारलं, का ना यायचं नाही का वर? नाही बाबा, आपली तर काही हिंमत चालत नाही, मी काही येत नाही, मी इथूनच हात जोडतो. पण सोबतच्या लोकांनी जरा आग्रह केला, ठीक आहे अण्णा, नाही तुम्हाला पायी चालणं होत, पण इकडे व्यवस्था आहे ना तशी. काय व्यवस्था आहे? व्यवस्थेमध्ये 3 लाईफलाईन दिलेल्या असतात बरं का. एक आहे पालखीची, दुसरी आहे घोड्याची आणि तिसरी आहे हेलिकॉप्टरची. आता हेलिकॉप्टरने जावं तर तेवढं बजेट नानांनी अण्णांनी नेलेलं नव्हतं. आता हेलिकॉप्टरची लाईफलाईन सुटली. दुसरी होती ती पालखीची, तर पालखीवाल्यावर अण्णांचा विश्वास बसेना. जो वरच जातो का खाली येतो, विश्वास बसेना. कसं त्याच्या पाठीवर बसू, कसं त्याच्या पालखीत बसू. आता तिसरं ऑप्शन खाली राहिलं ते कुठलं? घोड्याचं. ते घोड्याची काय असेल ती दक्षिणा त्यांनी देऊ केली. तो एक बुक केला. घोड्यावर अण्णा बसले. किती किलोचे?
110 किलोच्या अन्न घोड्यावर बसले, चढून वर गेले, उतरून खाली आले. आणि त्या कालावधीत त्यांचा माझा फोन झाला बरं का. त्यांचा माझा फोन झाला, मला कळालं की अण्णा कशानं गेले, कशानं आले, देव कसा त्यांनी केला. ठीक आहे. एकंदरीत केदारनाथ हा देव करायला त्यांना 15 दिवस लागले. बघता बघता 15 दिवसात अर्ध्या गावात चर्चा झाली की अण्णा कुठे गेले, कुठे गेले. हा, केदारनाथला गेले. अण्णा जसे गावात आले, दुसऱ्या दिवशी सकाळी जसे गावात दिसले, तशी गल्लीतली प्रत्येक बाई, अण्णा बरी का तब्येत, अण्णा बरी का तब्येत, अण्णा बरी का तब्येत. मला इतका राग आला ना. मी म्हटलं अण्णाला काय रोग आलाय. अण्णा ज्या घोड्यावर बसला ते घोडा हातपाय खोडून गेला ना बरं. घरा नारायण. संतांनी स्वतःचा अनुभव सांगून ठेवलाय. सुखानं येतो तो घरी सुद्धा, फक्त योग्य वेळेत योग्य त्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजे. कायेनं समर्पण करा, कायेनं विष्णूचं विठ्ठलाचं दास या ठिकाणी व्हा. दुसरं दास्यत्व सांगितलंय, दुसरं समर्पण सांगितलंय. बोलण्यासाठी जी वाणी वाचा आम्ही वापरतो, त्या वाचेनं देखील दास होता येतं. ते कसं, संत तुम्हाला आम्हाला बोलणं शिकवतात. एक वेगळ्या पद्धतीचं आहे, एक वेगळ्या पद्धतीचं आहे. मौली ज्ञानोबरांनी एक पद्धत शिकवली, तुकोबरांनी दुसरी पद्धत शिकवली. तुकोबरांची पद्धत आहे बोलण्याची नाही आता देवाविना काही. देवाच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठलं वाणी इतर कारणासाठी शिनवत नाही. माऊली ज्ञानोबरा म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. माऊली ज्ञानोबरांनी बोलायची पद्धत तुम्हाला आम्हाला शिकवली. साचणी मवाळ मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच असावं म्हणजे खरं असावं, मवाळ म्हणजे प्रेमळ. मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही एक पद्धत बोलण्याची संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवावी. तुमचं आमचं बोलणं वायफळ या ठिकाणी राहतं. कसं, तुमच्या आमच्याकडे बोलण्यासाठी माणूस एक आहे, विषय 17 आहेत, पण संत मात्र याच्या विरोधाभासात. हरी बोला देता, हरी बोला विषय तो त्यांचा झाला नारायण. 50-100 जण जरी बोलण्यासाठी समोर उपस्थित राहिले तरी विषय मात्र एकच आहे. सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि ते बोल न बोलते. देवाच्या व्यतिरिक्त दुसरा विषय कुठला बोलत नाही. ते संतांचं बोलणं आहे. वाचेचं समर्पण सांगितलंय आणि तिसरं समर्पण मोठं गोड आणि मजेचं सांगितलंय बरं का. जे आहे मनाचं समर्पण, जे आहे मनानं दास होण्याची पद्धती. कायेनं होतो विशेष नाही, वाचन होतो विशेष नाही, पण मनानं दास होणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. कारण तुमचं आमचं मन हे आपलंच असून आपलं ऐकतं का? इकडे मी असंच आहे का? बरं, मला वाटलं ऐकत असं. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. यायला जायला त्याला वेळ लागत नाही.
भरधाव वेगानं सुसाट नुसतं वाऱ्यासारखं पळत राहतं, त्याचं नाव काय? मन आहे. हा. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला आए रे, उम्र का ये तना बना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, ना देखे ना भागे ना जाने ना दाए रे इशारा. मनाचं स्वरूप सांगितलंय. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला आए रे. जिकडे जाणं अनावश्यक आहे, घातक आहे तिकडे ते घेऊन जातं. असं वाईट वळणाचं मन तुमचं आमचं, त्या मनानं समर्पण करायचं संत शिकवतात. मग त्याला समर्पण करायचं झाल्यास मनानं देवाचरणी रुजू व्हावं असं वाटत असेल तर त्याचं ते वाईट वळण मोडून त्याला आधी चांगलं वळण लावावं लागेल बरं का. मग चांगलं वळण लावण्याची देखील पद्धती कबीर महाराजांनी आम्हाला शिकवावी. मन लागो मेरो राम फकीरी मेरे, मन लागो मेरो राम फकीरी मनाला लावता आलं पाहिजे, म्हणजे ते वाईट वळणाचं मन चांगल्या वळणाला या ठिकाणी प्राप्त होईल. त्यासाठी प्रयोजन नियोजन आपल्यालाच या ठिकाणी करावं लागेल. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 मनुवा मनुवा मनुवा, खेती करो हरि नाम की मनुआ, खेती करो हरि नाम. हरिनामाची खेती शेती त्या मनाला करता आली पाहिजे. एकदा का या गोविंद नामाचं वळण त्या मनाला लागलं रे, लागलं की अवस्था मनाकडे येईल, त्याला प्राप्त होईल. मन हा मुगरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन नावाची वस्तू गोष्ट त्याच्या चरणी समर्पित झाली की झालं, जीवाचं कल्याण या ठिकाणी झालं. काया वाचा मने झाला विष्णुदास. याचा गोड होणारा फायदा सांगितलाय. काम क्रोध त्यास बाधित ना, काम क्रोधादी विकारांची बाधा कदापि होणार नाही. आता या दोन गोष्टी फार गमतीशीर या ठिकाणी आहे. संपूर्ण असलेली जीवसृष्टी या विकारांच्या ताब्यात आहेत, म्हणजे तुम्ही आम्ही बरं का. प्रत्येक जीव या ठिकाणी या विकारांच्या ताब्यात आहे, पण हे विकार मात्र साधू संतांच्या ताब्यात आहेत. काय
विकार मात्र साधू संतांनी स्वतःच्या वशमध्ये केलेले आहेत. संत म्हणतील तसं कार्य हे विकार करतात, तसं यांचं म्हणणं हे विकार या ठिकाणी ऐकतात. रस्त्याच्या कडेला शाळा आहे, शाळेची मधली सुट्टी झाली, मुलं मैदानामध्ये खेळायला गेले आणि शिक्षक आपल्या वर्गामध्ये बसलेले आहेत. पोरांना खेळता खेळता एक रोडवर समोर असं चित्र पाहायला मिळालं की 2-3 पोलिसांच्या गाड्या आहेत आणि 2 माणसं त्या पोलिसांनी धरून चालवले. आजूबाजूला पोलीस आहेत, मध्ये 2 जण आहेत. 2 मुलं पळत शिक्षकांकडे गेले, सरांना ओरडू ओरडू सांगू लागले, सर बाहेर चला, आपल्या रोडवर काहीतरी घडतंय, काहीतरी वेगळं चित्र आम्हाला पाहायला मिळतंय. मग बाहेर चला, नेमकं काय आहे ते आम्हाला सांगा. तेव्हा शिक्षक बाहेर आले आणि त्या दिवशी शिक्षकांनी मुलांना समजावून सांगितलं, बाळांनो हे आजूबाजूला आहेत ते पोलीस आहेत आणि मध्ये हे 2 जण आहेत ना, ते कोण आहेत? चोर आहेत. आजूबाजूला आहेत ते पोलीस आहेत, मध्ये आहे ते 2 जण चोर आहेत. अर्थात ज्याच्या आजूबाजूला पोलीस असतात तो कोण असतो? जागे आहेत ना तुम्ही? मोजून 5 मिनिटं द्या तुमचे मला, बरं का? काय आजूबाजूला पोलीस असतात आणि मधोमध असतात ते कोण असतात? चोर असतात. असं त्या दिवशी शिक्षकांनी मुलांना शिकवलं. मध्ये 8 दिवस लोटले, परत तेच चित्र तेच प्रकरण थोडस वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळालं. मधली सुट्टी झाली, पोरं मैदानात खेळताय आणि परत त्याच गावामध्ये एका मोठ्या मंत्र्याची जल्लोष तयारी चालली बरं का. मंत्री महोदयाचं आगमन त्या ठिकाणी झालं. आता त्या दिवशी पोलिसाच्या 2च गाड्या होत्या, पण आज 10-12 गाड्या लागल्यात बरं का. 10-12 गाड्यातले सगळेचे सगळे पोलीस खाली उतरले. मधोमध मंत्री महोदय चाललेत आणि आजूबाजूला हा भला मोठा पोलिसांचा ताफा या ठिकाणी चालला. 2 पोरं परत शिक्षकांकडे पळत गेले, सर त्या दिवशीचा चोर जरा लहान होता पण आजचा लईच मोठा दिसतोय. काय आजचा चोर जरा जास्तच मोठा दिसतोय. शिक्षकांनी बाहेर येऊन पाहिल्यानंतर पोरांचं मनोमन सरांना कौतुक लागलं बरं का, कारण मी शिकवलेले यांच्या ध्यानात आहे. तर त्या दिवशी परत शिक्षकांनी पोरांना समजावून सांगावं, बाळांनो त्या दिवशीचा होता तो सुद्धा चोरच आहे आणि आजचा आहे तो सुद्धा कोण आहे? एवढं जरी कळालं तरी माझ्या जीवनाचं सार्थक झालं बरं का. काय त्या दिवशी होता तो सुद्धा चोरच होता आणि आजचा हा सुद्धा कोण आहे? चोरच आहे. फक्त याच्यामध्ये भिन्नता अशी आहे, फरक असा आहे की त्या दिवशीचा चोर हा पोलिसांच्या ताब्यात होता आणि आजचे पोलीस या चोराच्या ताब्यात आहेत बरं का. विठ्ठल या उक्तीप्रमाणे तुम्ही आम्ही याचे रोजचेच गिराईक. काम क्रोधादी विकारांचे कधी झडप घालतील सांगता येत नाही. धडक मारिली नारदा, मारिली नारदा, केला रावणाचा चिंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला मोठमोठ्या लोक जर त्याच्या ताब्यातून सुटू शकत नाही तर तुम्ही आम्ही याचे रोजचेच गिराईक. मग आम्ही तुम्ही त्याच्या ताब्यात आहोत, पण मोठा फायदा तुकोबराय सांगतात, त्याचं दास व्हाल, त्याच्या भक्तीमध्ये समर्पण करा तर काम क्रोध त्यास बाधित ना. विकारांची बाधा होणार नाही, पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास ठेवावा लागेल त्या देवावर, जेणेकरून त्याचं संपूर्ण ऐश्वर्य वैभव त्या दासाला भोगायला या ठिकाणी मिळेल. आणि याच्याही पुढे तुकोबराय गोड सूचना देतात. ती कुठली तर आता या 2 गोष्टी सुद्धा एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्याचं चित्त निर्मळ आहे तो देवाचं भजन करू शकतो आणि चित्त जर निर्मळ करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा देवाचं भजनच करावं लागतं बरं का. भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याच गोष्टीनं चित्त निर्मळ होणार नाही. संत अखंड देवाचं भजन करतात म्हणून संतांच्या चित्ताचं वर्णन आजवर आम्ही ऐकत लहानची मोठी झालो. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. किती द्रवीभूत झालेलं आहे, किती मौल होण्याप्रमाणे सज्जनांचं संतांचं चित्त आम्हाला पाहायला मिळतं. अर्थात नवे तर संतांचं, वैष्णवाचं, वारकऱ्याचं मुळात हेच मोठं लक्षण सांगितलंय बरं का. काय चित्त निर्मळ असल्या कारणानं हे लक्षण मोठं या वारकऱ्यांकडे आहे.
वैष्णव जन तो तेरे कहीं जी पीड़ पराई जाने रे वैष्णव जन तो तेरे कहीं जी पीड़ पराई जाने रे मोह व्यापे नहीं दृढ़ वैराग्य जिना तन मारे राम नाम शु ताळी लागे सकल तीर्थ तिना तन मारे वैष्णव जन तो तेरे कहीं पीड़ पराई जाने रे वैष्णवांचं मोठं लक्षण सांगितलंय. द्रवीभूत झालेलं आहे आमचं चित्त. हा कशाचा परिणाम आहे तर अखंड देवाचं भजन संतांच्या जीवनामध्ये आहे. त्यानं यांचं चित्त निर्मळ झालंय आणि तेच देखील तुम्ही आम्ही सुद्धा करा. अखंड देवाचं नाम घ्या आणि त्यानं परिणाम होईल. आपलं चित्त निर्मळ होईल आणि एकदा का चित्त निर्मळ झालं की काय घडतं काय होतं अभंगाचं शेवटचं चरण. हा तुका भाने चित्त करारे निर्मळ तुका भाने चित्त करारे निर्मळ
श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित या ठिकाणी आहे. अगदी सर्वांनी शांत चित्तानं श्रवण केलं. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं परत एकदा वंदन. आदरणीय आमच्या नानाश्रींनी सुद्धा मोठं अंतःकरण करून तोडके मुडके या लेकराचे शब्द या ठिकाणी श्रवण करावेत. एक वेळ यांच्यासमोर बोलण्याचं धाडसही होत नाही. एक वेळ अभिमानानं असं वाटतं की लेकरं आपण किरकोळ लोकांचे नाहीत ना, मोठ्याचे लेकरं घाबरले. तिकडे सद्गुरू नारायणगिरी बाबा, सद्गुरू बाळकृष्णजी महाराज, गंगागिरीजी महाराज असतील आणि नानांसारख्या लोकांच्या सानिध्यात राहून जे काही प्राप्त करता आलं तेवढं करून एक त्याचा प्रसार करण्याच्या एक माध्यमातून या ठिकाणी या सर्व मंडळींच्या दर्शनाचा परत परत योग माझ्या जीवनामध्ये असाच या ठिकाणी यावा ही माऊली चरणी या ठिकाणी स्वच्छ अंतकरणानं केलेली माझी प्रार्थना या ठिकाणी असेल. नानांच्या चरणी परत एकदा विनम्र भावानं वंदन. आदरणीय आमचे रामदादा असतील, ज्ञानेश्वर दादा असतील, आमचे इंद्रजित अण्णा असतील, आमचे रमेश अण्णा असतील, सर्व विद्यार्थी वृंद असेल, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. सर्वांचे मनस्वी आभार. ज्यांची कुणाची आजची पंगत होती त्या अन्नदात्यांचे सुद्धा, त्या परिवाराचे देखील मनस्वी आभार. आणि ज्यांच्या घरी आदर आतिथ्य झालं असा आमचा गोड असा परिवार आहे त्यांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, माय बापाच्या कारणानं क्षमा असावी. झालेली सेवा झालं लवकर संपले नाही मला असं करतात का? झालं एक अर्धा मिनिट द्या मला तुमचा फक्त. तो सुद्धा माऊलीच्या नामाचा गजर आपल्याला करायचा आहे, भजन करायचं आहे. हात असेल तर वर करा, म्हणता येत असेल तर म्हणा. एकच माणसाला हात आहे का इथं? असेल तर वर करा, नसेल तर अडचण नाही, हरकत नाही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव